आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांच्या ताफ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे आणि शिवनेरी इथनं मुंबईच्या दिशेने जरांगे आणि त्यांच्या सोबत हजारो मराठा बांधव हे निघणार आहेत। जरांगे यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे। आझाद मैदानामध्ये ते 29 तारखेला 5000 लोकांसह सकाळी 9 ते 6 या दरम्यान आंदोलन करू शकतात। मात्र जरांगेंना ही अट मान्य नाहीये। एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये मराठे आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। आणि एकीकडे आपण बघतोय मोठ्या संख्येने हा ताफा शिवनेरीवरनं आज आगेकूच करणार होता। मात्र सध्या शिवनेरीमधनं मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी मराठा बांधव दाखल आहेत। अधिक माहिती घेणार आहोत अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, जरांगे कुठे आहेत? आता आपण जी माहिती मिळते त्यानुसार जुन्नरमध्ये मनोज जरांगे हे दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आल्यानंतर इथलं शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वन खात्याचं जे रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊन ते आता शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने येतील आणि शिवनेरी किल्ल्यावर आता आपण पाहतो आहोत की मराठा आंदोलक हे पहिल्यांदाच इथे पोहोचलेले आहेत। खरं तर मनोज जरांगे इथे आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांचं जे आगमन आहे त्याचं स्वागत केलं गेलं। इथं जे सकल मराठा समाजाचे नेते होते, कार्यकर्ते होते, त्यांनी शिवपुतळ्याच्या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे। रात्रभर हे आंदोलन जे सरकत आहे मुंबईच्या दिशेने ते आता जुन्नरमध्ये आलेलं आहे। जुन्नरमध्ये काही काळ ते विश्रांती घेऊन इथे आता शिवनेरी किल्ल्यावर येतील आणि जुन्नरमध्ये जे पायथ्याशी सभा होईल या ठिकाणी ते मार्गदर्शन करतील आणि पुढे आंदोलन हे चाकण तळेगाव या मार्गाने मुंबईकडे रवाना होईल। मात्र आता इथं जर आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर या पद्धतीने मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणात इथे आल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने शिवजन्मस्थळाकडे हे सगळे मराठा आंदोलक जाताना दिसत आहेत। कालपासूनच शिवजन्मस्थळाकडे या मराठा आंदोलकांचा हा सगळा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही शिवनेरीचा पहिली द्वाराची जी पायरी आहे या ठिकाणी हे मनोज जरांगे येतील। या ठिकाणी कपाळाला माती लावून ते पुढे आंदोलनाला सुरुवात करतील असं त्यांनी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे। एकूणच आपण जर हे सगळं चित्र पाहिलं या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याचं तर इथे आता हे सगळं वातावरण भगवामय झाल्याचं आणि सगळा जो घोषणांनी आपला जो परिसर आहे तो दणाणून सोडलेला आहे। एक मराठा लाख मराठाच्या ज्या मोठमोठ्या घोषणा आहेत त्या आजूबाजूला सगळ्या ऐकायला आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच इथलं वातावरण हे उत्साहवर्धक झालेलं आहे कारण मनोज जरांगे तिथे आता केव्हाही येतील आणि शिवजन्मस्थळाकडे जाऊन दर्शन घेऊन पुढे आंदोलनाला सुरुवात करतील। प्रज्ञा, अगदी अविनाश, आता वेळेचं नियोजन जे आहे ते बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय कारण काल रात्रीच ते शिवनेरीवरती पोहोचणं अपेक्षित होतं। कसं असणार आहे पुढचं नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणे ते वेळेत मुंबईत दाखल होतील का? नक्कीच प्रज्ञा, जर आपण आता जुन्नर मधलं पूर्ण वातावरण पाहिलं तर शेकडो वाहनं, लाखो वाहनं जी आहेत ती रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी इथून नारायणगाव असेल, नारायणगाव पासून जुन्नर पर्यंत साधारणतः 14 किलोमीटर अंतर आहे। या अंतरामध्ये देखील अनेक वाहनं ही अडकलेली दिसत आहेत। एकूणच पोलीस प्रशासनावर देखील मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे आता शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे यायला जो उशीर झालेला आहे, खरं तर पहाटे तिथे दर्शन घेऊन ते पुढे जाणार होते, मात्र अजूनही ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। त्याच्यामुळे कदाचित 9 ते 10 वाजता ते इथे शिवनेरी किल्ल्यावर येतील। खाली जुन्नरमध्ये सभा होईल आणि त्यानंतर मार्गस्थ। त्यामुळे हा सगळा जर वेळ आपण पाहिला तर कदाचित संध्याकाळचे 4 ते 5 वाजू शकतात ते मुख्य पुणे नाशिक रस्त्यावर येण्यासाठी आणि पुणे नाशिक रस्त्यावरच्या चाकण, खेड, तळेगाव या दिशेने ते पुढे जातील। प्रज्ञा, अगदी एक सगळ्यात महत्वाची बाब, वेळेचं नियोजन जरी कोलमडलेलं असलं तरी सुद्धा संख्या प्रत्येक आपण बघतोय टप्प्यागणिक वाढत चाललेली आहे। आता जुन्नर आणि आसपासच्या परिसरातनं, पुण्यातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं सुद्धा मोठ्या संख्येनं मराठे हे एकत्रित येतील आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतील। साधारणपणे आपण बघतोय हजारोंचा ताफा लाखोंच्या संख्येमध्ये हळूहळू वाढताना दिसेल असं सांगितलं जातंय। या आकड्याबद्दलचं काय आकलन जरांगेंकडनं सांगितलं जातंय? प्रज्ञा, आपण पाहतो आहोत की ज्या ठिकाणाहून अंतरवाली सराटीपासून जेव्हा हे सगळं आंदोलन मार्गस्थ झालेलं आहे तेव्हा ठिकठिकाणी अनेक सकल मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते हे त्यांना त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, त्यांना तिथे जोडले जात आहेत। आणि जुन्नरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कारण जुन्नरच्या आसपास जी गावं आहेत किंवा एकूणच सगळा परिसर आहे, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून देखील मराठा समाजातील अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील ते याच्यामध्ये जोडले जात आहेत। त्याच्यामुळे वाहनांची जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे। वाहनांची जी संख्या आहे ती प्रत्यक्ष त्यांच्या याच्याकडे मनोज जरांगे पाटलांच्याकडे देखील ही उपलब्ध नाहीये सध्या। त्याच्यामुळे आपण पाहतोय की वाहनांची संख्या किती आहे
आणि ही जी वाहनं आहेत शेकडो, आता जुन्नरमध्ये ही आहेत. आता आंदोलन इथून सुरू होणार आहे. खरं तर पुणे नाशिक महामार्गावरून जेव्हा हे पुढे मार्गस्थ होईल तेव्हा अजून त्यामध्ये किती वाहनं असतील, आणि जेव्हा हे सगळं आंदोलन हे मुंबईच्या दिशेने जाईल तेव्हा जो प्रशासनावर ताण येणार आहे तो मोठ्या प्रमाणावरचा असणार आहे. प्रत्यक्षात आता मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर सुद्धा याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आपण ही जी आंदोलनाचं परिस्थिती पाहतोय तर निश्चितच वाहनांची संख्या ही वाढताना दिसते. प्रज्ञा, अगदी अविनाश, या अनुषंगानं आपल्याकडे काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वाहतूक विभाग किती सज्ज आहे? कारण इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा लोक दाखल होत आहेत तेव्हा आपण बघितलं तर मराठवाड्यात सुद्धा परिस्थिती जी होती ती अर्थातच हाताळणं अवघड होतं, मात्र लोक हळूहळू पुढे सरकत होते, गाड्या पुढे सरकत होत्या. पुण्यातली काय स्थिती आहे? नक्कीच प्रज्ञा, आता आपण पाहतोय की मी ज्या पद्धतीने सांगितलं की जुन्नरमध्ये जिथे आता वाहनतळ हे खरं तर जुन्नर शहराबाहेरच तयार केले, जवळजवळ 29 पार्किंग आहे. या ठिकाणी ही वाहनं पार्क केलेली आहेत. फक्त मराठा आंदोलकांची जी शिधा किंवा इतर वस्तू वाहून जाणारे जे ट्रक आहेत ते मंगल कार्यालय किंवा ज्या ठिकाणी राहण्याची सोय केली त्या ठिकाणी सोडण्यात आलेली आहेत. आता ही सगळी जी वाहनं आहेत याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत. त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनावर याचा ताण येतोय आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल याच्यावर संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की इथून पुढे जो ताफा मार्गस्थ होणार आहे त्यावेळेस वाहनं ही कोणती पुढे सोडली जाणार, कशी टप्प्याटप्प्याने सोडली जाणार याविषयीचं नियोजन केले जाणार आहे. याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे काही पदाधिकारी देखील समाविष्ट आहेत. त्यांना देखील आयोजकांमध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर जुन्नरला जिथे शिवनेरीच्या पायथ्याशी शिवपुतळा आहे त्या ठिकाणून जिथं रस्ता शिवनेरी किल्ल्याकडे येतो त्या ठिकाणी देखील बॅरिगेट लावले गेलेले आहेत. याच पद्धतीने पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा चाकण, तळेगाव, खंडाळा, लोणावळा या ठिकाणी मार्गस्थ होताना या वाहनांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाला पूर्ण सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. कारण इथे लाखोंनी जे मराठा आंदोलक आले त्यांची वाहनं पुढे सरकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागणार हे मात्र निश्चित आहे. अगदी खरं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रत्येक अपडेटवरती आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश. तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट घेत राहूच.